हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती बरकडे आपल्या सर्वांचे माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर तुम्ही घड्याळात बघू शकता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। तर माझी सकाळी नेहमीच कोमट पाणी पिऊन होते आणि आज मी कोमट पाण्यामध्ये धने आणि जिरेची पावडर ॲड केलेली आहे। तर ही पावडर मी एकदमच करून एका डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे आणि रोज सकाळी उठल्या आणि रात्री झोपताना एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये 1 चमचाभर पावडर टाकून मी पीत असते। त्यामुळे काय होतं, पोट साफ होण्यास मदत होते, त्याबरोबर ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि मेन म्हणजे वजन कमी करण्यास पण ही पावडर मदत करते। नंतर मग हे पाणी मी एका जागेवर शांतपणे बसून पीत असते, थोडंसं रिलॅक्स पण होत असते। एक 5 ते 7 मिनिटं इथं मी पाणी पीत आजचा दिवस कसा पॉझिटिव्ह जाईल त्यासाठी मी काय करू शकते याचा विचार करते। त्याचबरोबर आजच्या रोजच्या कामाव्यतिरिक्त आपण एक्स्ट्राचं एखादं काम कोणतं करू शकतं त्याचं पण प्लॅनिंग मी करते। आणि कसं असतं ना, एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग आपण अगोदरच करून ठेवलं ना, मग ते कामं पण व्यवस्थित होतात आणि मेन म्हणजे वेळेत होऊन जातात। त्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन मी थोडासा एक्सरसाइज करते। अगोदर कसं एवढा वेळ मिळत नव्हता मला, कारण मुलांची माझ्या सकाळची शाळा होती, त्यामुळे मग सकाळी त्यांचा टिफिन बनवायचा, त्याचबरोबर त्यांचं आवरून त्यांना सोडायला वगैरे जायचं, यामुळे एवढा वेळ भेटत नव्हता। मग तेव्हा फक्त मी मॉर्निंग वॉकलाच जात होते, पण आता मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत, थोडा एक्स्ट्राचा वेळ भेटतोय, मग सकाळी एक्सरसाइज पण करते आणि एक्सरसाइज झाल्यानंतर मग मी अर्धा तास वॉक पण करून येते। इथं मला माझ्या प्रत्येक मैत्रिणीला सांगायचं आहे की स्वतःसाठी थोडा तरी वेळ द्या, दिवसातला 1 तास तरी स्वतःसाठी द्या। कसं असतं ना, मान्य आहे भरपूर कामं असतात, भरपूर जबाबदारी असतात, वर्किंग वुमनला तर अजिबात वेळ भेटत नाही, तरी तुम्हाला 1 तास नाही भेटला तरी अर्धा तास तरी वेळ काढा, मेडिटेशन करा, प्राणायाम करा, मॉर्निंग वॉक करा, जे पॉसिबल असेल ते करा। काय होतं ना, आपण घरातल्या सर्वांची काळजी घेतो, कुणाला काय पाहिजे काय नको ते बघतो, सर्वांसाठी करतो, परंतु हे करता ना आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो, त्यामुळे आपली फिजिकल हेल्थ ना खराब व्हायला लागते। आणि मग काय होतं ना, आपण आजारी पडलो की घरातली सगळी कामं जिथल्या तिथं ठप्प होतात, त्याचबरोबर मुलांच्याकडे दुर्लक्ष होतं, त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होतात। त्यामुळे प्रत्येकीनं आपली स्वतःची काळजी घेणं आणि हेल्दी राहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर जेवढी फिजिकल हेल्थ महत्त्वाची आहे तेवढीच मेंटल हेल्थ पण खूप महत्त्वाची आहे। कसं असतं ना, आपण गृहिणी जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा त्याचा परिणाम पूर्ण घरावर पडतो आणि काय होतं ना, घरातलं संपूर्ण वातावरण बिघडून जातं। त्यामुळे प्रत्येकीने हेल्दी आणि हॅप्पी राहा। मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर मग मी पूर्ण घर आवरायला घेते, त्यासाठी मग इकडे तिकडे जो पसारा पडलेला आहे, कपडे वगैरे पडलेले असतात, टॉवेल्स ते पूर्ण आवरून घेते, अंथरुणं वगैरे काढते, त्यानंतर मग बेडवरचं बेडशीट वगैरे नीट करते। मला ना पूर्ण घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायला खूप आवडतं। कसं असतं ना, आपलं घर वगैरे व्यवस्थित असेल तर आपल्याला पण काम करायला खूप छान वाटतं आणि आपलं मन पण एकदम फ्रेश राहतं। तोच जर पसारा इथं तिथं पडलेला असेल तर ते मन नको वाटतं। मुलांच्यामुळे थोडाफार पसारा होतो, पण तो पसारा तिथंच पडून देऊन बाकीची कामं करत बसणं हे मला नाही जमत आणि पटत पण नाहीये। त्यामुळे जेवढं होता होईल एवढं मी घर नीट व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते। आणि जेव्हा मी सकाळी पूर्ण घर क्लीन करते, फरशी वगैरे पुसते, तेव्हा ना मला खूप असं छान वाटतं आणि दिवसभर पण एकदम फ्रेश वाटतं। पूर्ण घर साफ करण्यासाठी मला सकाळचा 1 ते 1.5 तास लागतो, कारण मला पूर्ण घराची फरशी वगैरे पुसायची असते, त्याचबरोबर जिना पुसायचा असतो आणि पार्किंग वगैरे धुवून काढायचं असतं। त्याबरोबर आपल्या घरासमोर जो रस्ता आहे त्याच्यावर पण मी सकाळी रोज पाणी मारत असते आणि हे सर्व करण्यासाठी मला 1 ते 1.5 तास लागतोच। जेव्हा मुलांच्या सकाळी शाळा होत्या तेव्हा माझं थोडंसं रुटीन वेगळं होतं, कारण सकाळी त्यांना टिफिन करून द्यावं लागत होतं, त्यामुळे मी सकाळचा पहिला स्वयंपाक करून घेत होते आणि त्याच्यानंतर मग पूर्ण घर आवरायला घेत होते। आता मग सकाळचं मी त्यांना थोडंसं दूध किंवा दूध बिस्किट वगैरे खायला देते आणि मग माझी पूर्ण घरातलं कामं वगैरे होईपर्यंत ते थोडंसं बाहेर खेळून येतात आणि खेळून झाल्यानंतर मग अंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मग मी त्यांना परत नाश्ता वगैरे करून देते। आमच्या घरात सकाळी उशिरापर्यंत झोपायची सवय कुणालाच नाहीत। माझी मुलं पण सकाळी 7-7:30 पर्यंत उठून जातात। कसं आहे ना, मी त्यांना अगोदरच सवय लावलेली आहे, रात्री 9-9:30 पर्यंत ते झोपतात आणि सकाळी 7 पर्यंत उठून जातात। त्यामुळे कसं झालंय ना, शाळा सकाळची जरी असेल ना तरी पण मला त्यांनी कधी उठायला वगैरे त्रास नाही दिला। इथं माझा सोफा वगैरे साफ करायचा चाललेला आहे, तर पूर्ण सोफा वगैरे साफ करून कवर वगैरे झाडून मी ते व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि जानूच इथं मला दाखवते ते तिच्या हाताला काहीतरी लागलेलं आहे। काम करत असताना असंच मुलांची मध्ये आधी लुडबुड असते, कधी खाली खेळतात, कधी वर येऊन मग काही ना काहीतरी आईच्या कामामध्ये लुडबुड करायची, काही ना काहीतरी तिला दाखवायचं चालूच असतं। सोफा वगैरे साफ करून झाल्यानंतर मग मी घर झाडायला घेतलं, किचन आणि बेडरूम वगैरे झाडून घेतल्यानंतर मग मी हॉलमध्ये झाडण्यासाठी आले। हॉलमध्ये झाडत असताना आज आयुषचा ना पहिला दात पडला, म्हणजे तो काहीतरी खात होता आणि खातच तो दात पडून त्याच्या तोंडात आला आणि दाताखाली चावला गेला। तर तो दिदीला त्यानं दाखवला, अगं दिदी हे काय आहे, ते दातात माझ्या आले, तोंडाखाली आले पण ते चावत नाहीये। मग दिदी म्हटली अरे हा दात आहे। मग दोघेजण मला दात दाखवायला आलेले होते
आतून पूर्ण घर वगैरे झाडून झाल्यानंतर मी बाहेर येऊन जिना वगैरे झाडून घेते आणि जिना झाडून झाल्यानंतर मग खाली जाऊन पार्किंग वगैरे झाडायचं. मुलांच्या शाळेला सुट्टी लागल्यापासून माझं सकाळचं हेच रुटीन आहे. आणि आता कसं होतंय ना, पार्किंगला आमच्या गेट नाही आहे, त्यामुळे हवा पण खूप सुटते आणि त्यामुळे पूर्ण रस्त्यावरची माती आतमध्ये येते. तरी मी दररोज पाणी मारत असते रस्त्यावर, जेणेकरून माती आत येऊ नये, पण ती यायची ती येतेच हवा सुटल्यानंतर. तर माझं घर वगैरे पूर्ण क्लीन करून झालेलं आहे आणि आता मी देवपूजा करणार आहे, त्याचबरोबर नाश्ता करून देणार आहे. तर पहिल्यांदा नाश्ता करून देते मुलांना, कारण त्यांना खूप भूक लागलेली आहे, आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे करते. तर आज नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडीच करणार आहे, कारण आज माझा गुरुवारचा उपवास आहे आणि मुलांना पण साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. तर आजचा जो उपवास आहे तो म्हणजे स्वामींचा 11 गुरुवारचं व्रत मी सुरू केलेलं आहे. तर गेल्या आठवड्यापासूनच मी ते म्हणजे गेल्या गुरुवारपासूनच व्रत सुरू केलेलं आहे. आणि आजचा जो गुरुवार आहे तो दुसरा गुरुवार आहे. तर आज मला ते व्रताची पूजा मांडायची आहे, त्याचबरोबर देवपूजा वगैरे करायची आहे. तर मी सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. आज उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे आणि मुलांना पण मी हेच नाश्त्याला देणार आहे. तर खिचडीमध्ये हिरवी मिरची मी टाकलेली नाही, तर मिरची पावडर टाकलेली आहे, त्यामुळे ती लाल अशी दिसत आहे. आणि आज बटाटा पण टाकलेला नाही चिरून, कारण मुलं पण बटाटा खिचडीमध्ये खायला मग कंटाळा करतात. त्यामुळे म्हटलं चला आज प्लेनच खिचडी करावी. आणि जानूला खिचडीसोबत दही खूप आवडतं, त्याच्यामुळे मी तिला दही आणि खिचडी खायला दिलेली आहे. त्यानंतर मुलांना नाश्ता देऊन झाल्यानंतर मग मी देवपूजा करायला लागले. त्यासाठी पहिल्यांदा आज गुरुवार होता, त्याच्यामुळे मग मी उंबऱ्याला लेपन करायला घेतलं. आणि तुम्हाला माहीतच आहे मी प्रत्येक गुरुवारी उंबऱ्याला लेपन करत असते, त्यामुळे घरात निगेटिव्हिटी अजिबात येत नाही. आणि ज्या ताईंना हे करायला आवडतं त्यांनी जरूर करून बघा. लेपन वगैरे करून झाल्यानंतर मी मग उंबऱ्यावर रांगोळीनं स्वस्तिक काढून घेतलं. दोन्ही साईडला 2 स्वस्तिक काढून घेतले. त्यानंतर मग दरवाजासमोर छान अशी रांगोळी काढून घेतली. आज गुरुवारची मी देवपूजा वगैरे सर्व व्यवस्थितच करत असते, त्याच्यामुळे मला थोडा वेळ लागतो देवपूजेला. आणि उंबऱ्याचं लेपन वगैरे रांगोळी हे ते सर्व मनापासून करत असते. आणि मला असं वाटतं की जेवढं आपण घराला देऊ, म्हणजे जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी घरासाठी करू, तेवढंच घर पण आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स तयार करून देत असतं. आणि जेव्हा आपण मनापासून देवपूजा वगैरे करतो, त्याचबरोबर घरात आपल्या धूपदीपाचा वास दरवळतो, तेव्हा घरातील वातावरण किती प्रसन्न होतं. आणि ज्या ताईंना असं घर नीटनीटकं व्यवस्थित ठेवायला आवडतं, त्याचबरोबर छान अशी देवपूजा करायला आवडते, त्यांच्या घरातलं वातावरण बघा किती छान राहतं ते. आणि माता लक्ष्मी पण त्यांच्या घरात वास करते. आता इथं माझी पूर्ण रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. त्यानंतर मग मी उंबऱ्यापुढं दिवा वगैरे लावला आणि अगरबत्ती वगैरे लावून उंबऱ्याची पूजा, हळदी कुंकू वगैरे वाहून उंबऱ्याची पूजा करून घेतली. मी माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना केली की हे माता लक्ष्मी, मी तुझ्या स्वागतासाठी असं छान असं प्रवेशद्वार सजवलेलं आहे, तू इथूनच आमच्या घरात प्रवेश कर आणि आमच्या घरात सदैव तुझं वास्तव्य राहू दे. तर आता माझी बाहेरची सर्व पूजा वगैरे करून झालेली होती, त्याचबरोबर रांगोळी वगैरे काढून झालेली होती. मग आता मी आतमध्ये येऊन घरातील देवांची पूजा करायला घेतली. आपलं जे नवीन देवघर आहे ते बऱ्याच ताईंना खूप आवडलेलं आहे. आणि जो मी नवीन देवघराचा व्हिडिओ बनवलेला होता त्याला भरपूर व्ह्यूज आले आणि लाईक्स पण भरपूर भेटले. असाच तुमचा सपोर्ट मला राहू द्या. आणि हाही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या देवघराची किंमत ही आपण ते बनवण्यासाठी जे प्लाय वापरतो त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे जर भारीतलं प्लाय घेतलं तर थोडी किंमत अजून वाढते, आणि थोडंसं त्यातल्या त्यात हलकं प्लाय घेतलं तर थोडी किंमत कमी होते. आपल्याला जसं देवघर पाहिजे तशी ती लोक बनवून देतात. चला तर मग मी आज ना आंब्याचा शिरा बनवणार आहे. तर स्वामींसाठी नैवेद्य पण होईल आणि मुलांना पण काहीतरी वेगळं होईल. तर त्याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवते. तर त्याच्यासाठी हा आंब्याचा पल्प मी काढून घेतलेला आहे आणि पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. आंब्याचा शिरा बनवण्यासाठी त्याचा पल्प मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि तो मिक्सरवर फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी स्मूथ पेस्ट त्याची तयार झालेली आहे. त्यानंतर मी कढईमध्ये तूप टाकून छान असा रवा भाजायला घेतलेला आहे. आणि रवा भाजता भाजता
माझा मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित सेट झालेला आहे का नाही, व्यवस्थित दिसतंय का नाही हे मी 2 वेळा बघून चेक करून घेतलं। रवा हलका ब्राऊन होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा, त्याचा छान खमंग वास सुटला पाहिजे। त्यानंतर मग मी दूध गरम करायला ठेवलेलं होतं, ते गरम दूध रव्यामध्ये ओतून घेतलं। त्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे त्याचा, आणि खायला सुद्धा खूप छान लागतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता की मी स्वामी समर्थांच्या 11 गुरुवारचे जे माझे व्रत आहे त्याची पूजा मांडलेली आहे। तर ज्या कोणी ताई आहेत ज्यांना हे व्रत करायचे आहेत आणि पूजा वगैरे कशी मांडायची माहीत नाही, त्यांनी बघू शकता कशी पूजा मांडलेली आहे आणि पूजेसाठी काय काय लागतं ते पण बघू शकता। इथं तुम्ही आंब्याऐवजी केळीचा पण प्रसाद ठेवू शकता, पण माझ्याकडे केळी नव्हत्या त्याच्यामुळे मग मी इथं आंबा प्रसादासाठी ठेवला आहे। प्रार्थना जय 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 घरना परत परायकवालेसना ब्रह्मानंद ऐकविरे जय 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 पुराण कुशल लोकपाल श्रेष्ठानंद ब्रह्मांड दिशावे तुमचे जगद्गुरु सुधामनिवासी सर्व साक्षी करुणालय भक्तजन तारायण कृपेने प्लस तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू शिवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू सपय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक कपालादी समग्र तू रूपेने प्लसी करता आणि करविता तुझं हवी आणि होता दाता आणि देविता तुझं समर्थानीचे जंगम आणि स्थिर तुझं व्यापिले समग्र तुझं लागे आधी मध्ये खोटे नसे पाहता असोनीय निर्गुण रूपेने प्लसी जगून ज्ञाता आणि ज्ञान तुझं विशेष। तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका।